जेव्हा सेवा हीच साधना ठरते आणि निसर्गाविषयी संवेदनशीलता जीवनाचा मूलमंत्र बनते, तेव्हा समाजाला एक नवी दिशा देणारे पवित्र संकल्प जन्माला येतात. मानव सेवा आणि लोककल्याणाच्या या दिव्य भावनेला साकार रूप देत संत निरंकारी मिशनच्या वतीनं प्रोजेक्ट अमृत अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन या अभियानाच्या चौथ्या टप्प्याचं आयोजन रविवारी 22 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत परम श्रद्धेय सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज एवं निरंकारी राजपिता रमेशजी यांच्या पावन मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतभर एकाच वेळी राबवण्यात आले. या अभियानाअंतर्गत पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी, मुळामुठा, भीमा, भामा, घोडनदी, पवना, वेळू, कुकरी, त्याचबरोबर मीना, करहा, मांडवी, आनंदी या नद्यांसह शहरातील विविध तलाव अशा 42 ठिकाणी ही मोहीम राबवण्यात आली. या अभियानाअंतर्गत पुण्यामध्ये मुळामुठा नदीच्या विविध घाटांवर विशाल स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. संत निरंकारी मंडळाचे नंदकुमार झांबरे यांनी माहिती देताना सांगितलं की हा विशाल उपक्रम देशभरातील 1600हून अधिक ठिकाणी तसेच पुण्यामध्ये 42 ठिकाणी एकाच वेळी राबवण्याचे आयोजन करण्यात आले होते. पाणी हे केवळ एक साधन नसून जीवनाचा आधार आणि ईश्वराची अमूल्य देणगी आहे. त्याचे संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे नैतिक कर्तव्य आहे. ही जागृती समाजामध्ये निर्माण करणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. संत निरंकारी मिशननं बाबा हरदेवसिंहजी यांच्या प्रेरणादायी शिकवणी आत्मसात करून सन 2023 मध्ये संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहकार्यानं प्रोजेक्ट अमृतची सुरुवात केली होती. जलसंवर्धन हा उपक्रम केवळ एखाद्या दिवसापुरती किंवा मर्यादित मोहिमेपुरता न ठेवता तो एक जीवनशैली, संस्कार आणि सेवाभाव म्हणून स्वीकारण्याची प्रेरणा बनेल, जिथे स्वच्छ जलातून स्वच्छ मन आणि स्वच्छ समाज घडू शकेल. सद्गुरू माताजींचा संदेश सदैव हाच राहील की आपणही पृथ्वी पुढील पिढ्यांसाठी अधिक सुंदर, स्वच्छ आणि संतुलित स्वरूपात जपून ठेवली पाहिजे. स्वच्छ जल स्वच्छ मन हे अभियान त्या पवित्र संकल्पाचे मूर्त स्वरूप आहे, जे समाजाला निसर्ग, समाज आणि आत्म्याशी जोडून करुणा, समतोल आणि सौहार्दपूर्ण भविष्याच्या दिशेनं पुढे नेण्याचं काम करेल. स्वच्छता अभियान संपन्न झाल्यानंतर त्याच ठिकाणी विशाल सत्संगाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. त्यातून बाहेरील स्वच्छतेबरोबरच मनाच्या आंतरिक शुद्धीचा संदेश आध्यात्मिक विचारधारेतून देण्यात आला. आरंभ पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा.